रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण केले वाया, पाहता पंढरीच्या राया. नाही भेटाचे ती काम, पळून गेले क्रोध काम. देह असूनही तू विदेही, सदा समाधिस्थ पाही. पाहता पाने गेले दुरी, म्हणे चौख्याची महारी. अरे कोण होती चौख्याची महारी? चोखोबा आणि त्यांची पत्नी सोयराबाई. भगवंताचे इतके प्रेमळ भक्त, त्यांची इतकी भक्ती प्रेमळ का भगवंताला सुद्धा भाग पाडलं त्यांनी धावत यायला. एकदा प्रसंग असा झाला, सोयराबाईंच्या बाळपणासाठी सोयराबाई चोखोबांना म्हणाली, अहो ऐकता का म्हणे, आपल्या आवनसांना घेऊन येता का? चोखोबा म्हणाले, जातो बाई, विचारतो. चोखोबा गेले त्यांच्या बहिणीकडे. बहीण म्हणाली, दादा मला तर काही यायला जमायचं नाही, मला माफ कर. आणि तेवढ्यात तिकडून एक दिंडी चालली होती. हे महाराज गेले ना तसे दिंडीला निघून, म्हणे आपल्या माग आहे आपला परमात्मा भगवान, घेईन तो बघू. मग आणि तिकडे तेवढ्यात सोयराबाईंना त्रास सुरू झाला. तो पाहिला विठेवरच्या पांडुरंगाने. पण भगवंताला काय आपल्या भक्ताचा त्रास दाखवतो का? भगवंताचा चेहरा लगेच काढला. भगवंताने लगेच त्या वंसांचं रूप घेतलं आणि निघाले ना महाराजांच्या झोपडीकडे. भगवंताला दाराच्या झोपडीत बघताच सोयराबाई काय म्हणतात, बरं झालं वंस तुम्ही देवासारखे धावणार. पांडुरंगाचा हात लागताच झाल्या ना टामटुमीत मस्त बाळंती. अरे आपला धर्म असा आहे, आपल्या धर्मात आपण असं सांगतो का आपल्या धर्मात देवाला हे चालत नाही, ते चालत नाही, देवाला विटाळ चालत नाही. पण त्याच धर्मात आपण स्त्रीला एका देवीचं रूप मानतो. पण त्या स्त्रीला जर मासिक पाळी असेल तर त्या स्त्रीचा आपण अपमान करतो, तिला तुच्छ लेखतो, तिला मंदिरात जाऊ देत नाही. हा आहे आपला धर्म. अरे त्या देवाने तो धर्म नाही पाहिला रे. त्या देवाने पाहिली ती फक्त आणि फक्त प्रेमळ भक्ती. म्हणून मी म्हणते भक्ती तीच असती जी धर्माचं कुंपण उद्ध्वस्त करायला भाग पाडते. धर्म काय असतो? धर्म म्हणजे आपण बनवलाय तो. देवाच्या बाबतीत कोणता धर्म नसतो. देवाला सगळे आपल्या मुलासारखेच असतात. म्हणून मी गाडे अनुजा नवनाथ BLLB 3rd न्यू लॉ कॉलेज मध्यगरची विद्यार्थी आपल्या पुढे विषय मांडते. भक्ती तीच जी धर्माचं कुंपण उद्ध्वस्त करते. आज या संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आणि सुंदर विषय असलेल्या या सुंदर विषयावर मला एक अभंग आठवतो. मी म्हणते, उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. अरे आपला भगवान उच्च नीच गरीब श्रीमंत असं काही बघत नाही. तो बघतो ती फक्त आणि फक्त प्रेमळ भक्ती. देवाला फक्त भक्तीची प्रेमळ असते. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहितासा संगे, कबीराच्या मागे शेरे विनी. अरे चर्म माहिती काच? चप्पल बनवतो आपण ती कशाच्या? जनावरांच्या कातड्याची. पण चर्म बनवायचा त्याची भगवंतावर एवढी प्रेमळ भक्ती होती तर देवाने काहीच नाही बघितलं. देव बिंदास जायचे त्याच्यासोबत कातड विकू लागायला, कातड रंगू लागायला. आणि चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विधी. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. देव आपल्या प्रत्येक भक्ताला काम करू लागायला जायचे. एक भक्त असा होता तर त्याला मुस्लिम भक्त होता तो, पण त्याची सुद्धा पांडुरंगावर एवढी भक्ती होती त्याच्यासोबत देव मांस विकायला जायचा. हा त्याचा धर्म होता, त्या व्यक्तीचा मांस विकणं. पण देवाचा तो धर्म नव्हता. देवाचा धर्म हा फक्त होता तर त्या ज्या भक्ताचे आपल्यावर प्रेम आहे त्याची साथ देणं, त्याच्यासोबत राहणं. त्यामुळे म्हणते भक्ती तीच असते जी धर्माचं कुंपण उद्ध्वस्त करायला